आज विषय थोडासा वेगळा आहे। मुंबईमधल्या एका कार्यक्रमात जैन मुनी नयन पद्मसागर यांनी औरंगजेबाशी झुंजणाऱ्या राणी तारा राणी या जैन होत्या असा एक नवाच शोध लावून आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन केलं। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या या विधानाला ऐतिहासिक तथ्याचा आधार आहे का? तर नाही। अशी कोणतीही नोंद आहे का? असा काही पुरावा त्यांनी दिलेला आहे का? तर तेही नाही। बरं, त्यांचा काही इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे का? तर तेही दिसत नाही। काहीही माहिती नसताना केवळ समोर जनसमुदाय आहे आणि म्हणून आवेशामध्ये बोलताना केलेलं प्रसिद्धीसाठीचं ते एक वक्तव्य आहे। ज्यांच्या पराक्रमाने त्या जैन होत्या असं बोलण्याचा मोह जैन मुनींना झाला, त्या राणी ताराबाई कोण होत्या ते आधी आपण पाहूया। तर राणी ताराबाईंचा मोहिते कुळामध्ये जन्म झाला। स्वराज्याचे सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत्या। शिवाजी राजेंचे दुसरे पुत्र राजाराम राजे यांच्याशी त्यांचं लग्न झालं। मराठा साम्राज्यामधल्या अत्यंत पराक्रमी आणि दूरदृष्टीच्या राणी म्हणून त्यांची इतिहासामध्ये नोंद आहे। संभाजीराजेंच्या हत्येनंतर स्वराज्य वाचवणाऱ्या आणि औरंगजेबाशी झुंजणाऱ्या त्या एकमेव स्त्री राज्यकर्त्या होत्या। राजाराम राजांच्या निधनानंतर पुत्र लहान असल्यामुळे तारा राणींनी स्वतः सगळी सूत्र आपल्या हाती घेतली आणि संभाजीराजेंच्या पश्चात दख्खन सहज काबीज होईल हे औरंगजेबाचं स्वप्न तारा राणींनी अगदी धुळीस मिळवलं। एक महिला राणी देशाचा बादशाह असणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्याशी अनेक वर्ष झुंजली, स्वराज्याची रक्षण करती आणि म्हणून राणी तारा राणींना ओळखलं जातं। ऐतिहासिक नोंदी, बखरी, समकालीन पत्रव्यवहार, प्रवाशांच्या नोंदी, भारतीय इतिहासकार, इंग्रजी, फ्रेंच, मोगल या इतिहासामधल्या नोंदी, कुटुंब, लग्न, विधी, पूजा, आराधना या पद्धती यामध्ये कणभर सुद्धा तारा राणी इतर धर्मीय होत्या असा दावा नाही। आता एवढ्यावरच हे जैन मुनी थांबले नाहीत। म्हणजे हा एकच विषय नव्हता, तर आम्हाला मराठी भाषेचे दाखले देऊ नका, कारण मराठी भाषेची रचनाच एका जैनानं केल्याचा दावा सुद्धा त्यांनी करून टाकला। आता खरं तर कबुतरांच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरलेला तलवार काढण्याची भाषा करणारा जैन समाज आणि आता इतिहासाशी छेडछाड करणारे हे जैन मुनी, आतापर्यंत अगदी शांततापूर्ण समजला जाणारा असा हा जैन समाज नेमका आत्ताच आक्रमक का होतो? का अशा प्रकारची विधानं केली जातात, की अशा प्रकारची ही विधानं फक्त हेतुपुरस्सर होताना दिसत आहेत का? आणि याचाही तपास आता सरकारनं करणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।